मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. बांगलादेशमध्ये शेख हसीना पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पक्ष अवामी लीगने 300 जागांपैकी 2/3पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. शेख हसीना 5व्यांदा पंतप्रधान होणार आहेत. 2009 पासून त्या पंतप्रधान आहेत. याआधी 1991 ते 1996 या काळात शेख हसीना पंतप्रधान होत्या. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगने 300 संसदीय जागांपैकी 224 जागा जिंकल्या आहेत. बांगलादेश राष्ट्रीय पक्षाने 4 जागा जिंकल्यात. अपक्षाने 62 जागा जिंकल्या आहेत, तर इतरांनी 1 जागा जिंकली आहे. शेख हसीना यांनी त्यांचा लोकसभा मतदारसंघ गोपालगंज 3 येथून मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकली आहे. त्यांना 2,49,965 मते मिळाली, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी एम निजामुद्दीन लष्कर यांना अवघी 469 मते मिळाली. शेख हसीना हे सर्वाधिक काळ बांगलादेशच्या पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रमही करत आहेत. 2009 पासून त्या पंतप्रधान आहेत. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाला आणि त्यांच्यासोबत असलेल्या घटक पक्षाला 299 जागांपैकी 152 जागा मिळाल्या आहेत. देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि त्यांच्या पक्षासोबत निवडणूक लढत असलेल्या घटक पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. या निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना मोठ्या प्रमाणात अटक देखील करण्यात आली होती. दरम्यान रविवारी मतदान दरम्यान बांगलादेश येथे 18 ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्यापैकी 10 मतदान केंद्रांना लक्ष देखील करण्यात आले होते. या निवडणुकीत 436 अपक्ष उमेदवारांशिवाय 27 राजकीय पक्षांचे 1500हून अधिक उमेदवार रिंगणात होते.